नमस्कार, मी प्रज्ञा स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलवरती. कशा आहात सगळे? आनंदी ना? तर इकडे आमची चिल्लर गँग मोठी जमा झाली होती आणि सगळ्यांना नारळ पाणी प्यायचं होतं. तर त्यासाठी इकडे परी दिदी आमची नारळ काढण्याचं काम चालू होतं. त्यानंतर मी कटर घेतलं, म्हटलं बघूयात मलाही जमतंय का. पण जमला, मला पण नारळ निघाला. आम्ही भरपूर नारळ काढले. त्यानंतर वडिलांनी ही मस्त अशी नारळ काढण्याची मशीन होती आमच्याकडे आणि एक एक करून सगळ्या नातवंडांना नारळ काढून देत होते. पाणी दे ना मला पण. आपल्या पण मी 2-3 खाणार, 2-3 पिणार. तुझं कुठे गेला नारळ? नारळ नाही मिळाला. लय पिणार आहे मी. मला कोण थांबायचं नाही आज. बाकी तर आहे का नाही? हे जर टाकू पाणी कोणतं खायचं? ते मालकाला हे जर ठीक आहे. चांगलं पाहिजे म्हणून नाही रे वागा. नाही रे वागू मग. पिऊच नको. बरं राहू दे. नारळ पाणी कसं आहे? छान. हां, छान आहे. माझा नको येऊ दे. अजून खा खा. नाही कुठे गेलं ग ते? पाणी खूप सुंदर आहे. गोड आहे ना मस्त. आम्ही शेतात होतो त्यामुळं आमच्याकडे काहीच सामान नव्हतं असं खोबरं काढायचं, म्हणून आम्ही आपल्या दातानेच खायला चालू केलं. नंतर आर्यने जाऊन खुरपं आणलं आणि पप्पाने असं खुरप्याने काढून द्यायला चालू केले सगळ्यांना आणि मीही काढले. तर कुणाला? कोण? कोण? कोण तू? काठी उचलते तुला? नारळ खाल्ल्यानंतर इकडे आली मुलं चिकूच्या झाडाखाली. तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू.